भाषेला अभिजात दर्जा देणारे हे महायुती सरकार आहे। राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की कल्याणच्या घटनेनंतर स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत, गांभीर्य। अरे बाबा, त्यांचेही कार्यकर्ते गेले असतील, परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात। स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले, त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी देखील घेतली। मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे हे सरकार आहे। मराठी भाषिकांना येत्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय हे अरे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं? कुणाच्या काळात झालं? आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं। त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती, केलं का कोणी? आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। बिलकुल फॉर्म्युला ठरलाय आणि शिक्कामोर्तब झालाय। पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे बीड देशमुख हत्या प्रकरणी, त्यावरती तुमचं त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलंय, सविस्तर निवेदन केलेलं आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे। यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार।